म्हणूनच ही संस्कृती मला मुळासकट उपटून काढायची आहे. त्याप्रमाणे नवरा आणि बायकोला समान अधिकार हा मिळालेच पाहिजे. अरे आवी कुठे मानस विक्रायचा पाऊस आहे. विलायतीला शिकायला होतो. अविनाश चंद्रकांत मोहिते माझं नाव. कालच बॅरिस्टरची पदवी पूर्ण करून भारतामध्ये आलो. आल्या ताईच्या घरी गेलो तर समजलं ताईचं लग्न झालं म्हणून. मग म्हणलं चला ताईचा संसार आणि ताईचे यजमान ताईची खूप इच्छा झाली. मग इथं आलो तर ही चक्क पुरुष जातीवर घोषणा देत होते. तिचा स्वभाव फार विचित्र आहे. तिला भारतीय संस्कृती मान्य नाही. फार ओढ आकर्षण आहे तिला. आता मला सांगावी भाऊ माझं काय चुकलं रे? हा मुळीच नाही. नवरा बायको समान हक्क ते पण समाजशास्त्राच्या पुस्तकात. अगं ताई बघतेस काय? अगं मला काय चहा करून देतेस का नाही? मला तर ना फार चक्कर यायला लागली बघ. अगं पण दवाखान्यात जायचं ना. आज रविवार आहे ना. पण त्या जाऊ द्या. तुम्ही काय घ्याल? हो मी चहा घे पण करणार कोण? काय अवघड आहे त्याच्यावर? अहो नको आपण प्राध्यापक आहात. वाटल्यास मीच करतो. तुमच्या घरचे पाहुणे आहात. वाटलं तुम्ही सरिताला बोलत नसा. त्याच्यावर चहा घेऊ शकता. असंच बायकांनी ना नवऱ्याला मुठीत ठेवलं पाहिजे. आणि मूर्ख बायकांना ना गुलामासारखं वागवतात. अगं कालच आलो पण तू उठतीस कशाला? अगं तू आजारी आहेस ना. नाटक केलं. तू नाटक केलंस ना. कोणतं नाटक ग? अरे आपण काय बहीण भाऊ आहोत का? आपण तू बहीण भाऊ असल्यास सांगितलंच ना. आपण तर बालपणीची नाटक केलं. अगं तुझा भाऊ असल्याशिवाय ह्या घरात मला जास्त दिवस राहता येईल का? म्हणजे किती दिवस थांबणार आहेस? हे नाटक संपेपर्यंत. म्हणजे सरिता मी तुझा भाऊ नसून प्रियकर आहे हे ज्या दिवशी हे लोकांना समजेल ना त्या दिवशी मी इथून जाणार बघ. म्हणजे एकटाच किंवा आपण दोघेही. मी काय समजले? हे बघ सरिता मी इंग्लंडला तुला सांगून गेलो होतो की मी जेव्हा इंग्लंडहून परत येईन तेव्हा मी तुझ्याशी लग्न करीन. पण तू माझी प्रतीक्षाच केली नाहीस. मी यायच्या आधी अक्षरशः मोठे झालीस तू. मला तुझ्या वेदना समजतात रे. पण नाईलाज होता माझा त्यावेळेस. आणि मी खूप विरोध केला डॅडीनं लग्नासाठी. पण डॅडीने माझं जबरदस्ती लग्न लावलेलं. अरे सरिता पण मी लिहिलेलं एकही पत्र मिळालं नाही तुला. अरे कसं मिळणार? मी सासरी राहते ना. आणि तू पत्र माझ्या डॅडीच्या पत्रावर लिहिलं आहेस. तुला सांगू डॅडीने मला एकही पत्र दिलं नाही. मी आता किती क्रूर खेळ खेळला माझ्या आयुष्यात. तुझ्या गोड आठवणी घेऊन त्या साता समुद्रात पार पडले जगत राहिलो. तुझ्या सहवासाशिवाय एक क्षण मला एक वर्षासारखा वाटायचा. पण सारं काही सहन करून तिथे मी जगत राहिलो. आणि इथं आलो तर इथं मला आपल्याच माणसासोबत युद्ध खेळण्याचे पाय आले बघ माझ्यावर. तू समजू शकणार नाही सरिता आधी किती भयान आता सुद्धा माझ्या आयुष्यात. किती भयान अंतर पसरला माझ्या आयुष्यात. ते शक्य नाही आता सरिता. अगं या हर्षोल्लासात चळवळीत राहणारे तू त्या गावात राहणाऱ्या माणसाचं दुःख नाही समजू शकणार. सरिता तशी तू आता माझी राहिली नाहीस. तू सागर प्राध्यापक देशमुखांची पत्नी आहेस. आणि सरिता तसंही बायकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून लग्नातला मी नाही. सरिता अगर माझा अस्वस्थ मन आता मला स्वस्थ बसत नाही. सारखं दिवसतोय आणि म्हणते त्यावेळेस तुझ्या आयुष्याचा उजाड वावण करणाऱ्या त्या नराधमाला उभा जाऊन टाक. तुला
होतीस तू स्वर्गात करणार होतीस माझ्या आयुष्याचा. अगं सरिता, तुझं पुन्हा दुसऱ्यासोबत लग्न होईल असं स्वप्न नाही पाहिलं होतं मी. मी तुझ्यासाठी खूप आक्रोश केला होता, पण डॅडी मला म्हणाले, अगं वेडी, पुण्या मुंबईला गेलेले पोरं पायी घेतल्याशिवाय परत येत नाही. हा तर परदेशात गेलाय, तू त्याच्यासाठी लग्नाशिवाय उभं आयुष्य घालणार आहेस का? तुला प्राध्यापक मिळतोय, त्याला नकार देऊ नकोस. अगं प्रेम ना फक्त साहित्यात असतं, प्रत्यक्षात नसतं. शेवटी मला अंतरपाटापुढे उभं करण्यात आलं आणि मी प्राध्यापकाची पत्नी झाले. कधी ना कधी येशील आणि मला घेऊन जाशील. बघ ना आली, आज तू आलायस. नाही सरिता, मी तुझा जवळ येऊ शकत नाही, कारण तो तुझा अधिकार तुझ्या बापाने तुझ्यापासून केव्हाच करून घेतलाय.
नाट्य तरुण मंडळ उंडरगाव आयोजित मंगळसूत्र या नाटकातील 3 अंकापैकी पहिला अंक पूर्ण संपलेला आहे. युवराजाला विनंती आहे की यानंतर आणि लागलीच आपण दुसऱ्या अंकाला सुरुवात करणार आहोत. चला शाळेला वरावा कंटाळा बघा या नोकरीचा. बोललं मालक सकाळी तांबडा फुटाला उठत्यात, त्यांना चहा करून द्यावा लागते. डॉक्टर मालक सकाळी हातभर जवळ दिवस येत नाहीत तवर उठत नाहीत, ते जर उठली त्यांना चहा करून द्यावा लागते. आमच्या मालकीन बाई तर नावच नाही बघा, तिचं नाजूक देह या रंगावून त्या रंगावून त्या रंगावून या रंगावून जवळ होत नाही तर त्यांचा आळूस निघत नाही बघा. बर जाऊ द्यावं, सगळं आपण सण करतो बघा हे नोकरी. पण कसं आहे माहिती आहे का, त्या मालकीन बाईला जरी पट्ट्या किसना जर नाही दिसला तर तिने सगळं घर डोसक्यावर किती घेऊ द्यावं. आता तिला जीव असेल माझ्यावर म्हणून घेत असेल, पण तिचा मावस भाऊ येणार आहे मग. पाहुणा किती दिवसाचा? 2 ते 4 दिवसाचा. तर पट्ट्या 8-8 दिवस जायचं नाव घेत नाही बघा. आता काय करावं, काय आपल्या कामाला आपण सुरुवात करावी. असं कुत्र्यासारखा काय उभारला? काय मालक? अरे हे काय? अव मालक, अव मालकीन बाईला इच्छा नेऊन गेला होता. अहो थोडासा कपात उरला म्हणून टेस्ट करा म्हणलं तर तेवढे तुमचे हात ऐकू आले. दडगिळाय बी ना टाकाय बी ना. मग ते जाऊ दे. सरिता उठली का नाही अजून? आत्ताच उठले त्या बघा. अव आंघोळ केलत्या, फ्रेश झालत्या बघा. पाय लाली, पाय पावडर, पाय मेकअप बघा आपल्याला तर तळवळ बघा. अव मालक पण आरशा समोर उभा राहून चहा प्यायचा बघा. बोलव तिला. जी मालक. आज फार बोर झाले. थोडस सरिताला घेऊन फिरायला जावं म्हणतोय. सरिता, ए सरिता, बाहेर ये थोडं. सरिता, ए सरिता. सरिता
जमलं तर एखादा पिक्चरही पाहून येऊ आणि हो आजचं जेवण तुला आजचं जेवण बाहेरच करू हा अगं बाई, माझ्या नवऱ्याला आज 2 दिवस आला. बरं मी काय म्हणते, आता कुठली कॉलेजची मुलगी नाही का भेटली तुम्हाला पिक्चरला घेऊन जायला, तिला फिरायला घेऊन जायला? किती अभद्र बोलतेस तू हा, माझ्या मैत्रिणी नेहमीच सांगतात ना की तुझे मिस्टर कुठल्या ना कुठल्या मुलीसोबत नेहमी असतात म्हणून. त्या काय खोटं बोलतात? बरं, ठीक आहे पण जाऊ बाबू जेवायला आणि मजा करूया हे बघा, मी तुमच्यासोबत पिक्चरला काही येणार नाही कारण माझी मनस्थिती बरोबर नाही आणि मला बचत गटाच्या मीटिंगला पण जायचे. सरिता, अगं कधीतरी माझ्या मनाप्रमाणे वागायचा. अगं पतीला खुश ठेवण्यासाठी पत्नीने नेमत तयार राहावं. हे बघ सरिता, हे तिकीट बुक करून ठेवतो, तयार राहा. मग मी येतो तर. ते काय नाही, मी येणार नाही. असं शंका असं करू नकोस ना. येतो तर तयार ए, आम्ही लवकर पोहोचूया. ताई बोलवलं होतं ताई. अरे ताई वगैरे म्हणू नकोस. लग्नात आता सध्या तरी कोणीच नाही, आपण दोघंच आहोत. आणि तुला माहितीये, आजचा आपला प्लॅन हॉस्पिटलची वेळ आली आहे. कसलं त्या गं? कसलं plan म्हणून काय विचारतोयस? हं? किती बुद्ध आहेस ते. बॅरिस्टर झालास आणि तुझ्यातला बालिशपणा अजून काही गेलेला नाही. तुला माहितीये ना, आपल्याला वेगवेगळ्या काय होतं ना? तर तो प्लॅन आज आपला काही सक्सेस व्हायचं दिसत नाही. हे बघ, तू असे काय काय युक्ती काढ ना की मी त्याच्यासोबत नाही गेलं पाहिजे आणि आपण दोघं गेलं पाहिजे. अगं सरिता अशी एकच काय, अगं अशा 1000 आयडिया. खरं सांग मला कोणती idea? सांग ना please. या आपली झाली एक कोणती idea ऐकण्यासाठी. सरिता तू एक काम कर, तू ना आजारी असल्याचं नाटक कर. म्हणजे त्या बहाण्या आपल्याला दवाखान्यात जाता येईल आणि आपला प्लॅन पूर्ण करता येईल. खरंच मस्त आयडिया आहे. ते टाईप
बीप निघला की काय? अरे ताईला चक्कर आले आणि डोकं पण थांबून जायचं तर आपण तर टाकून केलं पाहिजे बघ. जावा जावा, तुम्ही जरा संघ असल्यावर बरं बी वाटेल पायाला. जास्त फाजील आम्ही कुठे जर गेलो कोणी विचारलं ना दवाखान्यात गेले म्हणून सांग आणि तुझे नाटक बंद कर. तू तुझ्या स्वतःच्या पायरीने राहा, समजलं? चल रे आम्ही. चल ए काम कर हा. दादा म्हणता का? जावा जावा, दवाखान्यात जावा नाहीतर honeymoon जावा. आम्हाला काय करायचं बाई? कोण कुठं जातंय, कशाला जातंय? आपल्याला 10ची नोट भेटली तर आपण जा. 10ची नोट घ्यायची पण रजा आहे ना. तर 10ची नोट कशा दिलास बाबा? जाऊ द्या, मरू द्या. आपलं भागलं बघा, आपण आपली तिजोरी भरायची. तेच कार्यक्रम. कसं काय हो? अरे एका मित्राला भेटायला गेलो होतो पण तो घरी नसल्यामुळे लगेच परत आलो. आणि हो, मी आणि सरिता आज बाहेरला जे मालक आपल्या धर्मपत्नी अगोदरच त्या अविनाशसोबत बाहेर फिरायला गेले. खरं बोलतोस तू राजेश? राजेश तू खरं बोलत आहेस? अरे दादा, मी तुला सांगितलं ना आताच. किसन, ए किसन, कुणालाच करमत नाही बा. पट्ट्याचं काय तसं आहे हो. अरे किसन, आजारी नाहीत त्या, आजारीपणाचा सहन करतायत कारण त्याला बाहेर फिरायला जायचं ना त्या सोबत. अव मालक, अगदी माझ्या मनातलं बोललो बघा. मला बी तसंच वाटतंय बघा. तुम्ही सगळे घराच्या बाहेर गेलो की गुल्लू 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 बोलते बघा. काय हसतात रे बाबा. आपलं तर लय अवघड आहे. त्या देवाने मातीला डोळ्यात चांगले दिलते. चांगलं बघायचं, चांगलं हाताने करायचं. अरे किसन, मलाही खूप राग येतो बघ त्या वहिनीचा. पण काय करणार आहे, या बायाकडे बघून ना गप्प बसावं लागतं बघ. राजेश, राजेश, अरे असं बोलू नये. त्या कशाला खोटं नाका बोलतील. सरिताचं नेहमीच डोकं दुखत असतं म्हणून ते गेले असतील दवाखान्यात. दादा, मी कशाला खोटं बोलू? जे बघितलंय ते सांगितलं. बरं, ते सगळं काही जाऊ द्या. किसन, सागर, मी थोडं कारखान्यात जाऊन येतो. आणि हो, मुंबईचे काही एजंट लोक येणार आहेत भेटायला. तर ते आले तर त्यांना थांबवून घ्या. आणि सागर, तू त्यांच्याशी काही बोलू नको सांग. हो दादा. अहो मामा, मी सागर बोलतोय. हा? अहो सरिता आजारी आहे म्हटलं. हा, दवाखान्यात नेलो ना तिला. हो. काय कुठल्या दवाखान्यात? नाही मामा, मला ती काय माहिती नाही. पण मी काढेन तपास. काय? अहो सारखा 8 दिवसापासून सारखा हेड अटॅकचा झटका येते तिला. हा, हो, आई बरोबर गेली. हा हा, ठीक आहे, जातो मी. काळजी घ्या. काय उद्या येत आहे? हो हो, ठीक आहे, या बघा. चालेल, ओके, ठेवू फोन. किसन, उद्या सरिताचे वडील येणार आहेत. कदाचित मी नसलो तर त्यांना थांबवून घ्या. हा, बरं मालक. त्या असताना मला वेगळा संशय होतो बघ. अरे नात्याने मावस बहीण सांगतोय आणि त्याची चाळी काही वेगळेच असतात. हे बघ, त्यांच्यावर त्यानं बारीक लक्ष ठेव. होय मालक, तुम्ही आता या काजूच्या तुकड्याला तुम्ही लय वळत जा बघा. तुमच्या जे मनात चालतंय ती ह्या पट्ट्याच्या मनात चालतंय बघा. अरे किसन, मला पण ना खूप राग येतो बघ वहिनींचा.
हे बघ मला कॉलेजला जायला उशीर होतोय मी निघतो आता मालक तुमच्या संग मला घेऊन चला गे कॉलेजला येऊ का मालक अहो इकडे या आव ना तुमच्याकडे काय आहे ती गोल तोंडाची गोल तोंडाची पोरगी नाही का हो? तुमच्याकडे लय मालक तुम्ही सांगत हो तुमच्यावर असा दिसतय तसा दिसतय अन लय हँडसम दिसतोय तुम्ही 17 गावात 17 ही चुकी जाय बाबा आवाज तिने तारीफ करीत होती हो माझ्यापाशी पण जाऊ द्या तिने का नाही तुम्हाला चित्रा पुण्यात सांगड म्हणता तुमचा आहे का पुण्यातलं उंडरी चौक भेटायला बोललोय बघा अरे कृष्णा ते जाऊ दे मी निघतो बघ आता जिसे देख बहादुर बनता मेरी जान तड़पती है जिसे देख बहादुर बनता मेरी जान तड़पती है आयोजित मंगळसूत्र या नाटकातील दुसऱ्या अंकाचा पहिला प्रवेश संपलेला आहे युवराज दादाला विनंती आहे बघा हे बघ किसन तू म्हणतोस ते मलाही पटतंय आणि सरिताचं वागणं वरचेवर बदलत होत चाललं तरी पण सरिताला हे समजायलाच हवं होतं हे बघ किसन तरीही मी सरिताला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो राजेश अरे काय बडबडत आहेस तू प्रत्येक कार्यक्रमाचा लक्ष ठेवणार आहे मी शटअप राजेश अरे विध्वंसक पवित्रता घेऊ नये माणसानं अरे कितीही झालं तरी ती तुझी मोठी वहिनी आहे आणि शिवाय सरिता उच्च शिक्षित आहे दादासाहेब एवढी शिकलेली बाई या घरात नको होती दादा ही सकाळी जाते आणि रात्री 12 वाजता घरी येते ही काय घरात स्त्रीची लक्षणं आहेत का राजेश मी सत्य बोलतोय दादा वादळ येण्यापूर्वी सावध करावं हाच उद्देश आहे माझा फक्त अरे राजेश कसलंही वादळ आलं तर त्या वादळाची ताकद सहन करायची आहे माझ्यात अजून घालू नका तिला बंधन दादासाहेब पण तिचे चाळे मुलीत चालू देणार नाही या घरात राजेश हे बघ तुझं म्हणणं पडतंय मला पण पुरावा असल्याशिवाय उलट माणसाला बोलू नये दादासाहेब तुम्हाला पुरावाच पाहिजे ना तोच पुरावा घेऊन मी परत येतो अरे काय करावं असला या तरुण रक्ताच्या पोरांना काहीच कळत नाही
विश्रांती घ्या बरं करून. गाव मालकीन बाय एवढा उशीर असतोय होय व? तुमचा तर मला कटाळा येऊन गेलाय बा. मला सांगितलं नव्हतं का रे? मी दवाखान्यात चालले म्हणून. आम्हाला कसं माहिती तुम्ही कालच्या दवाखान्यात गेला होती? चल रे आम्ही. तिला काय झालं? आई बाबा तुमचं आमच्या शिरावरचं छत्र गेल्यापासून दादांना आम्हा दोन भावंडाला मायेनं ममतेनं वाढवलं. दादांना तुम्हाला तुमचं स्वप्न साकार होण्यासाठी किती कष्ट करावे लागले हे माहीत आहे. दादांना आमच्यासाठी भरपूर कष्ट केलंय, शिक्षण दिलं. दादाचा आदर्श समोर ठेवून मी प्राध्यापक झालो. आता कुठं समाजात मान प्रतिष्ठा आहे, परंतु सारं सुख माझ्या पायाशी लोटगण खेळत असताना रखरखत्या वाळवंटात भटकत असल्यासारखं भास होतोय मला. काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय. प्रेतासारखी अवस्था झाली आहे माझी. त्या पवित्र मंदिराचं स्मशान झालंय. अविनाश आणि सरिता यांचं काहीतरी गोड बघायला नसेल ना, आणि जरी असलं तर याचा काहीतरी शोध लावलाच पाहिजे. सरिता, राधा, राधा बाहेर ये थोडं. हे बघ सरिता, मला थोडं लय टेन्शन आलंय बघ. थोडासा चहा घेऊन येतेस का? किती रुपये आले? अगं कशाचे रुपये? आता तर म्हणलं की पेन्शन आली म्हणून. वेडी कुठली टेन्शन नाही, मी टेन्शन वाटलो ग. आता ग बाया थांबा, आता चहा घेऊन येते. मला लई दिवस झालं तुम्हाला एक विचारी म्हणते. विचारू का? दादा कुठे गेले? दादा वय दादा भेटीत गेले. अजून त्यांचा पत्त्या नाही बघा. सगळ्यापासून थोडं पाणी बी नाही. पण खरंच तुम्हाला एक विचारू का? नाही बाय, लहान थोडी मोठा बस घेऊन या असं म्हणते. दादा जे काय आहे ते बोल ना, नो प्रॉब्लेम. विचार काय आहे? विचारू तुम्हाला सांगू का? मला तुमचं जसं सरिता बाईसाहेबची लग्न झाले का नाही, सगळ्या घराचं वाटोळच झाले. अहो घराला घर पण राहिलं नाही. म्हणलं लगीन झाल्यावर तुम्हाला चांगलं सुख भेटल, पण कशाचं काय, सगळ्या घराची काळज उतरली बघा. होय दादा, तू जे म्हणतेस ते अगदी खरं आहे. आणि मी ते लवकरच त्याचं, या घराला आपल्या कुणाची दृष्टी लागली आहे आणि मी ते लवकरच करणार आहे. म्हणजे काय नाही, तो आज जा, थोडस मला आराम करू दे. जाती बाई. सरे, सरे बाहेर ये थोडं. काय झालं एवढं ओरडायला? पहिलंच माझी तब्येत ठीक नाही. काल मी येईपर्यंत सुद्धा थांबली नाहीस. कुठे गेली होतीस तू? दवाखान्यात गेले होते मी. अगं कुठल्या दवाखान्यात चाललीस? असं निरोप सांगून जायला नको का? अगं लोहारा शहरातले सगळे दवाखाने पालती गाठले. हो, तिथून भुजबळ डॉक्टरच्या इथं गेलो, तिथंही नव्हतीस. तिथून पुन्हा गारट्याच्या इथं गेलो, तिथंही नव्हतीस. तिथून पुन्हा श्रीगिरी मॅडमच्या इथं गेलो, तिथंही नव्हतीस. हे बघ, लोहाऱ्यात दिसायला गेलीस म्हणून मी पाटोद्याला गेलो, तर तिथं तू कोंगड्यापाशी होतीस बघ. आणि तिथं कोंगड्यापाशी दिसली नाहीस. असं कुठल्या दवाखान्यात गेला होता तुम्ही? म्हणजे म्हणायचं काय तुम्हाला? अहो तुम्ही गेल्यानंतर अचानक मला चक्कर आली. तुमची वाट पाहिली मी. शेवटी किसळला सांगून मी आम्ही दोन दवाखान्यात गेले. अगं पण कुठल्या दवाखान्यात? मला कमालच वाटते तुमची. माझ्या प्रगतीची चौकशी न करता तुम्हाला दवाखान्यात पडलंय. तुमचं ना माझ्यावर मुळीच प्रेम नाही. Shut up! आता प्रेमावर संशय घेतेस काय? काय आश्चर्य आहे पहा. आहे हो प्रेम, पण माझ्यावर नाही, आहे दुसरं कोणावर तरी. असं
नाही आणि विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातला फरक कसा कळणार तुला हो सरिता कावीळ झालेल्या माणसाला सारं जग पिवळं दिसतं तसे तुला सगळे सारखेच वाटतात वास्तविक हा प्रश्न मी तुला विचारायला हवा होता सोच हुए खाके मिले हात चली गई या प्रमाणे तुम्हाला विचारते मला ना हा तुमचा उपदेश ऐकून वेळ लागायची पाळी आली मला सांगा तुम्ही कुठेतरी एखाद्या बागेत मला फिरायला घेऊन गेलात का? कालच जायचं होतं ना पण मी येण्या अगोदर तू गेली आई बरोबर फिरायला फिरायला गेले नव्हते मी दवाखान्यात गेले होते अगं कालचं जाऊ दे पण गेल्या अनेक दिवसापासून कुठल्या ना कुठल्या निमित्ताने जातच होतास ना तुम्ही 4 वर्षांनी आला माझा अनुभव माझ्या घरी मग मला सांगा त्याला घेऊन शहरातले काही ठिकाणी दाखवायला गेले तर कुठं बिघडलं हा? बिघडलं का? अगं लोक काय म्हणतील काय समजतील अगं आजकाल बहीण भाऊ जर फिरत असले ना तर लोक संशयाने पाहत असतात म्हणजे तुम्ही माझं पण होते हे बघा असले म्हणतात, मला सहन होणार नाही का? मी गंगेसारखी पवित्र आहे सांगून ठेवते. आणि मला ते माहित असतं ना लग्ना अगोदर की हा नवरा संशय आहे मी लग्नच केलं नसतं लग्नाचे नका करून भयंकर बनवून पाहतेस काय आई बाहेर आहे. कमाल आहे भाऊजी तुमची अहो आपण प्राध्यापक आहात प्राध्यापक असं बहीण भावावर संशय घेऊ शकता का तुम्हाला सरिता यांना जर असं वाटत असेल तर इथं जास्त दिवस राहण्याचा अर्थ नाही बघ नाही अविनाशराव मला समजून काही घेत नाही तुम्ही अहो जरी तुम्ही फिरायला गेला तरी घरी लवकर यायचं ना जगाच्या तोंडाला हात लावता येतो का कशाला घरी यायचं सांगा ना मला भाकऱ्या बनवायला का पाश्चिमात्य संस्कृती परवडली का पाहिजे ही संस्कृती गलिच्छ आहे छी! अगं भारतीय संस्कृती जी आहे ना ही जगात सर्वश्रेष्ठ मानली जाते बघ अरे भारतीय संस्कृती म्हणजे स्त्रियांच्या पायात बांधलेल्या बेड्या आहेत दुसरं काही नाही सरिता अगं आज तुझे वडील येणार आहेत कोण दिनानाथ मराठे कधी येणार आहेत ती आजारी होती ना म्हणून मी त्यांना फोन करून सांगितलेलं होतं हेच भारतीय संस्कृती आहे जिथं कोणी आजारी असलं ना पेशंट पेक्षा बघायला येणाऱ्याचीच गर्दी जास्त असते ताई येतो ग बाई आराम करतो मी हो मला सांगा माझ्या डॅडीला कशाला सांगितलं तुम्ही आता डॅडी मी परत ना त्याच्यासोबत प्रेम बोलायला डॅडी मलाच दाखवते हो ऐका अगं डॅडीने चहा वगैरे देतेस की स्वतःच्या संसाराची तरी पण सांगतेस डॅडीना चहा घेऊन या अगोदर पाहुणे आल्या बरोबर त्याला चहा विचारला नाही पाहिजे कारण चहा घेतल्यानंतर निघण्याची गोष्टी करतो ना पाहुणा खूप हल्लेला का माझे तो जरा सांभाळून घेता जा मामासाहेब तुम्ही बघा ती अल्लडच नाही तर कडक लक्ष्मीचा अवतार आहे नाही फसकेबाज नागिन नागिन बाबू सांभाळून घ्यावं खूप लहान वाढेल तिला तुम्ही ह्या लेकरावर जसे संस्कार करता
असं म्हणाले काही एडीवर करा म्हणजे फारूक करवतील बघा. अहो मी आजपर्यंत का थोडे प्रयत्न केलेत काय, परंतु ऐकत तेव्हाच ना. बरं बरं मी यावेळेस तिला व्यवस्थित सांगतो, समजावून तिला ऐकत येईल बघा यावेळेस. आणि हो तो आया कळलं मला. सरिता चहा घेऊन येतेस का? किती उशीर होतोय? अविनाश 8 दिवसापासून इथेच आहे. काय हो इथेच आहे. तुम्ही त्याला कशाला ठेवून घेतलं? त्याला हाकलून लावा नाही घरातून. आणि तो आली आहे ना, सुट्टी संपेपर्यंत इथंच थांबणार आहे. अगं वेळीस का तू? पागल कुठली? अहो, मला ना सक्का भाऊ नाही, पण हा माझा आवी भाऊ आहे ना, 4 वर्षानंतर आलाय आणि तुम्ही त्याला जायला सांगताय. तुम्ही जवळ वगैरे त्रास कशाला ग? राहू द्या यशरावला इथे, आम्हाला काहीच त्रास नाही त्याचा. बघितलं त्याने हे पण सांगतात की राहू दे म्हणून. टाका राहू दे, हो की नाही? हो तुला किती समजावून सांगितलं, तुझा हट्ट काय जात नाही बघ. तुझा असला हट्टीपणा बरं कोठे नेऊन ठेवेल कोणाच ठाऊक. रडू नको, गप शांत राहा. जावई बापू मी येतो सांभाळून घ्यायला. हा काय रडू नको. खबरदार जर माझ्या अंगाला स्पर्श कराल तर डॅडीना वाईट वाटू नये म्हणून मी तुमच्याशी प्रेमाचं नाटक करत होते. काय बोलतेस तू? लक्षात ठेवा, माझं तुमच्यावर मुळीच प्रेम नाही. यानंतर माझ्याकडून प्रेमाची अपेक्षा करायची नाही. काय होतं आणि काय झालं? अचानक फेट आल्यासारखे वाक्य. देवा कुठे माझे जीवन शैली अजून आढळेल रे. परमेश्वरा तूच या माझ्या बायकोला बुद्धी दे, दे. कशा